नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये मी कोकण रेल्वे भरती जी निघालेली आहे 2024ची त्याच्या बुकलिस्टविषयी बोलणार आहे की कोणते बुक्स वापरायला हवेत एक्झाम क्रॅक करण्यासाठी. कारण की जी एक्झाम आहे त्यामध्ये जे सब्जेक्ट्स आहेत त्यांचे प्रॉपर बुक्स तुम्हाला रेफर करावे लागतील. कारण की जे सिलेबस आहे ते पूर्ण सिलेबस कव्हर करावं लागेल, तेव्हाच जाऊन तुमचं सिलेक्शन होऊ शकते. तर मी या व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला बुक्स सांगणार आहे, कोणते बुक्स तुम्ही वापरायला हवेत. आणि प्लॅनिंग असं करावं लागेल तुम्हाला अभ्यासाचं की ते बुक्स तुम्हाला डेली रेफर करायला हवे. त्यातली मॅथ्स, रिझनिंग असू दे, जीके जीएस तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रिपेअर करावं लागेल, तेव्हा जाऊन तुमचं सिलेक्शन होऊ शकते. डिटेल माहिती सांगणार आहे तुम्हाला कोणकोणते बुक्स वापरायचे आहेत. पहिला मी फर्स्टली स्टार्ट करणार आहे की एक्झाम पॅटर्न, सिलेबस काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगेन आणि त्यानंतर बुकलिस्ट डिटेल सांगणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हा आहे एक्झाम पॅटर्न. वेगवेगळे यामध्ये पोस्ट आहेत की सिनियर सेक्शन इंजिनियर आहे, सिव्हिल जी टेक्निकल आहे, सिनियर सेक्शन इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल. त्यांचा सिलेबस म्हणजे एक्झाम पॅटर्न वेगळा आहे. 90 मिनिट्सची एक्झाम असेल. त्यामध्ये जे क्वेश्चन आहेत ते जनरल सायन्स 10, बेसिक मॅथमॅटिक्स 20, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग 20 आणि 50 जे क्वेश्चन्स आहेत ते टेक्निकल ॲबिलिटीचे आहेत. टोटल क्वेश्चन 100 आहेत. म्हणजे ज्या टेक्निकल पोस्ट आहेत त्यामध्ये टेक्निकल ॲबिलिटीला 50 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि बाकीचे जे रिझनिंग, जीके, जीएस आणि मॅथ्सला आहेत ते 50 क्वेश्चन्स आहेत. असे म्हणून 100 क्वेश्चन 90 मिनिट्समध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर जे दुसरं आहे ते जे महत्त्वाचं आहे ते स्टेशन मास्टर, कमर्शियल सुपरवायझर, गुड्स ट्रेन हे जे आहेत यामध्ये हे पूर्ण जनरल कॅटेगरी आहे. यामध्ये एक्झाम पॅटर्नमध्ये 90 मिनिट्सची एक्झाम असेल. त्यामध्ये जनरल सायन्सला 25 क्वेश्चन्स आहेत, बेसिक मॅथमॅटिक्स अँड ॲप्टिट्यूड 35 क्वेश्चन्स अँड जे जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग आहे 40 क्वेश्चन्स. 100 टोटल क्वेश्चन्स आहेत 90 मिनिट्समध्ये. पुन्हा डिटेल बुकलिस्ट सांगणार आहे. यामध्ये अजिबात स्किप करू नका, पूर्ण डिटेल बुकलिस्ट पहा. त्यानंतर हाही टेक्निकलच आहे पार्ट की टेक्निशियन ग्रेड 3 इलेक्ट्रिकल, टेक्निशियन 3 मेकॅनिकल, ESPM. यामध्येही तुम्ही टेक्निकल ॲबिलिटीची 40 क्वेश्चन्स आहेत, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग 25, जनरल सायन्स 15 आणि बेसिक मॅथमॅटिक्स 20. 90 मिनिट्स 100 क्वेश्चन्स. अशा प्रकारे हे ज्या पोस्ट आहेत त्यानुसार तिने एक्झाम पॅटर्न दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा एक्झाम पॅटर्न पाहून घ्या आपण. असिस्टंट लोको पायलट जे आहे त्याच्यासाठी 15 क्वेश्चन जनरल सायन्सचे आहेत, बेसिक मॅथमॅटिक्सचे 20 क्वेश्चनचे आहेत, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंगचे 25 क्वेश्चन्स आहेत आणि टेक्निकल ॲबिलिटीचे 40 क्वेश्चन्स आहेत. 100 क्वेश्चन्स मला 90 मिनिट्समध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर ट्रॅक मेंटेनर जे आहे ती या पोस्टसाठी आणि पॉईंट्समन यासाठी बेसिक सायन्स 20 क्वेश्चन आहेत, बेसिक मॅथमॅटिक्स 30 क्वेश्चन्स आहेत आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर 50 क्वेश्चन्स आहेत. 100 क्वेश्चन्स आहेत टोटल 90 मिनिट्समध्ये. हा झाला एक्झाम पॅटर्न. सिलेबस पाहून घ्या. जो कॉमन सगळ्यात सिलेबस आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता हा डिटेल सिलेबस म्हणून की हा जो सिलेबस आहे तो स्टेशन मास्टर, कमर्शियल अप्रेंटिस, गुड्स ट्रेन मॅनेजर ह्या पोस्टसाठी आहे. तसेच जो कॉमनच आहे कारण की यामध्ये भरपूरसे सेक्शन्स हे कॉमन्स आहेत सर्वच पोस्टमध्ये. जनरल सायन्स तुम्ही घेऊ शकता की बेसिक कन्सेप्ट ऑफ सायन्स क्लास 10th पर्यंत दिलेलं आहे. बेसिक मॅथमॅटिक्स आणि ॲप्टिट्यूडमध्ये वेगवेगळे चॅप्टर्स दिलेले आहेत की नंबर सिस्टीम आलं, डेसिमल फ्रॅक्शन आलं, LCM, SCF, रेशिओ अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, प्रपोजिशन्स, पर्सेंटेज मेज्युरेशन, टाईम अँड वर्क अशा प्रकारचे चॅप्टर्स आहेत. जनरल अवेअरनेस अँड रिझनिंगमध्ये करंट अफेअर्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टंट गेम्स, स्पोर्ट्स, आर्ट अँड कल्चर ऑफ इंडिया, इंडियन लिटरेचर, त्यानंतर प्लेसेस ऑफ इंडिया, जनरल सायन्स आणि लाईफ सायन्स अशा प्रकारे डिटेल सिलेबस त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर रिझनिंगचे जे चॅप्टर आहेत ते ॲनॉलॉजीज, कम्प्लिशन ऑफ नंबर अँड अल्फाबेटिकल सिरीज, कोडिंग अँड डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, रिलेशनशिप्स, ॲनालिटिकल रिझनिंग, सिलॉलिझम, जम्बलिंग, वेन डायग्रॅम, पझल, डाटा सफिशियन्सी अशा प्रकारचे सिलेबसमध्ये चॅप्टर्स आहेत. हे म्हणजे हा जो सिलेबस आहे यामध्ये ते जनरल सायन्स, रिझनिंग, मॅथ्स हे सर्वात कॉमन कडे. फक्त त्यामध्ये थोडाफार मार्क्स अँड क्वेश्चनचा नंबर म्हणजे जे क्वेश्चन आहेत ते कमी जास्त आहेत. बाकी सर्वांमध्ये हे चॅप्टर्स आहेत म्हणजे आहेत. तर आता आपण बुकलिस्टविषयी बोलू की कोणती बुक्स यूज करायला पाहिजे तुम्हाला ज्यातून तुमचं सिलेक्शन होऊ शकते. मराठी ज्या बुक्स अवेलेबल्स आहेत मराठी मीडियममध्ये त्याही मी बुक सांगणार आहेत आणि एक हिंदी मीडियमची एक बुक आहे तीही महत्त्वाची आहे जीके जीएससाठी. तीही बुक मी तुम्हाला सांगणार आहे. जी डिटेल मी बुक लिस्ट सांगणार आहे त्याची लिंक्स, परचेस करण्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता. डिटेल ॲनालिसिस करून मी ह्या बुक्स मी विचार करून डिटेल ॲनालिसिस करून विचार करून ह्या बुक्स मी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही पाहू शकता जीके जीएस सामान्य ज्ञानासाठी जी बुक लिस्ट आहे. फर्स्टली तुम्हाला स्टेट बोर्ड करावं लागेल. स्टेट बोर्डचा जो ठोकळा आहे म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी बुक्स आहेत 6th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड ती तुम्हाला करावी लागतील. त्याचे सर्व करण्यापेक्षा तुम्ही जर हा ठोकळा यूज केला
हा ठोकळा यूज केला स्टेट बोर्डचा, गणेश सुरेश काळे सरांचा जर ठोकळा यूज केला तर तुम्ही बेस्ट राहील. यातून तुमचं सर्व स्टेट बोर्ड कव्हर होईल. बेसिक म्हणजे असं म्हटलं जातं की स्टेट बोर्ड ज्याचं कव्हर आहे त्याचं GK GS मधलं 50% अभ्यास झालेला आहे. त्यानंतर स्टेट बोर्डचा प्रश्नसंच तुम्हाला करावा लागेल, कारण की त्यातून तुमचं मॉक टेस्ट म्हणजे क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस होईल आणि तुमचा स्पीडही वाढेल. हे 2 बुक्स तुम्हाला करावे लागतील. हे दोन्ही बुक्सची लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहे. एकच लिंक म्हणजे एकच परचेस लिंक आहे, त्यामधून तुम्ही दोन्ही बुक्स ह्या परचेस करू शकता. हे झालं GK GSसाठी. त्यानंतर GK GSसाठी तुम्हाला विज्ञान हे स्पेशल असतं रेल्वे एक्झामसाठी. तर विज्ञानसाठी तुम्हाला सचिन भस्के सरांचं बुक्स यूज करावं लागेल. त्यामध्ये डिटेल सांगितलेलं आहे. जर विज्ञानचं तुम्ही स्टेट बोर्ड सर्व करत बसला तर तुमचा वेळ जाऊ शकतो जास्त. त्याऐवजी तुम्ही सचिन भस्के सरांचं सामान्य विज्ञानचं बुक करून घ्या. त्यातून तुमचा डिटेल सिलेबस कव्हर होईल सामान्य विज्ञानचा. त्यानंतर हे GK GS हे कंप्लीट झाल्यावर तुम्ही रेल्वे भरती, RRB, RPF संपूर्ण मार्गदर्शन हे एक बुक करू शकता. बेस्ट बुक आहे. यामध्ये सामान्य अध्ययन पिन आहे म्हणजे GK GS पिन आहे, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित सर्व आहे. यामध्ये फर्स्टली जेव्हा तुमचं GK GS होईल त्यानंतर फक्त सामान्य अध्ययन GK GS करा आणि त्यानंतर लुसेंट जे हिंदीत एक बुक आहे, महत्त्वपूर्ण बुक आहे, ते तुम्ही करून घ्या. त्यामध्ये पूर्ण डिटेल एन्सेंट मिडवेल पूर्ण सर्व कव्हर आहे GK GS, ते करून घ्या. त्यानंतर तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगसाठी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी नवीन अंकगणित स्पर्धा परीक्षा RS अग्रवालचं मराठीत बुक आहे, ते कव्हर करून घ्या. त्यातून सर्व डिटेल अंकगणित जे आहे मॅथ्स कव्हर होऊन जाईल. आणि रिझनिंगसाठी बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्क क्षमता परीक्षण सचिन ढवळे सरांचं बुक आहे, बेस्ट बुक आहे, ते करून घ्या. हे सर्व बुक तुम्हाला करावे लागतील. तेव्हा जो तुमचा सिलेबस कव्हर होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. प्रॅक्टिसही करावी लागेल. सर्व सिलेबस झाल्यानंतर हे जे रेल्वे भरती RRB RPF वालं बुक आहे यामध्ये तुम्हाला सर्व सिलेबस मिळेल, तोही तुम्ही करून घ्या एंडिंगला मॅथ्स आणि रिझनिंगचा. ही पूर्ण डिटेल बुक लिस्ट मी तुम्हाला सांगितली आहेत, कोणकोणते बुक्स यूज करायचे आहेत. बुक्सची जी परचेस लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल.